इकडे मरीन ड्राईव्हवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ बनवलेलं मेटल आर्ट पीस काढून टाकण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आरपीजी फाउंडेशनला नोटीस बजावली आहे। 24 तासात हे मेटल पीस हटवलं नाही तर महापालिका स्वतः कारवाई करणार आहे असा इशाराही देण्यात आलाय। मरीन ड्राईव्हला हेरिटेज साइटचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही। याआधी हेरिटेज विभागाने आरपीजी फाउंडेशनला याच संदर्भात नोटीस बजावली होती। त्यावर कारवाई न झाल्यानं आता महापालिकेने कारवाईचं अल्टिमेटम दिलंय। मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ बसवण्यात आलेलं हे कलाशिल्प हटवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आरपीजी आर्ट फाउंडेशनला नोटीस बजावलेली आहे। इतकंच नव्हे तर पुढच्या 24 तासात जर हे कलाशिल्प हटवलं गेलं नाही तर स्वतः पालिका प्रशासन याच्यावर कारवाई करून हे कलाशिल्प हटवणार असल्याचंही या नोटिसीत बजावलेलं आहे। ही काही पहिली वेळ नाही आहे जेव्हा मरीन ड्राईव्हवरचं एखादं शिल्प असेल जे तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाचं उभारण्यात आलेलं आहे, जे वादाच्या भोवऱ्यात सापडले की सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थी जे कलाशिल्प या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे याला आक्षेप घेत या ठिकाणच्या नरिमन पॉइंट चर्चगेट रेसिडेंट असोसिएशनने ही जी तक्रार आहे ही हेरिटेज कमिटीला पाठवलेली होती। हेरिटेज कमिटीने यावरती कुठलीही कारवाई न केल्यामुळे आता थेट पालिका प्रशासन जागा झालेलं आहे खडबडून आणि त्यांनी ही अशा पद्धतीची तात्काळ हटवण्याची जी नोटीस आहे ही संबंधित आरपीजी जे आर्ट फाउंडेशन आहे या संस्थेला पाठवलेली आहे। आपण नेहमीच बघत आलेलो आहे की कुठल्या ना कुठल्या या गोष्टींमुळे नेहमीच मरीन ड्राईव्ह आणि पालिका प्रशासन किंवा हेरिटेज कमिटी किंवा रेसिडेंट असोसिएशन यांच्यामध्ये वादविवाद रंगत असतात, परंतु यामध्ये सचिन तेंडुलकर सारख्या एखाद्या मोठ्या माणसाला होरपळावं लागणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्याचबरोबर ही जी जागा आहे ही सर्वसामान्यांच्या हक्काची जागा आहे, त्यांच्या करमणुकीची जागा आहे। त्यांचा या ठिकाणी सुशोभीकरण करत असताना किती अभिप्राय घेतला जातो हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय मानला जाईल। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।